सर्व शेतकरी बांधवांसाठी आज खरोखरच मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आता पूर्णपणे सुरू झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या क्षणाची तुम्ही अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण अखेर आलेला आहे. शिर्डी येथे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील तब्बल 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा थेट लाभ मिळणार असल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न असेल की या दोन योजना नेमक्या कोणत्या आहेत. तर पहिली योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना, ज्याचा 22वा हप्ता आता वितरित होणार आहे. आणि दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ज्याचा 8वा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या दोन्ही योजनांसाठी कृषी विभागामार्फत तब्बल 7,200 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. त्यामुळे ही बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी ठरणारी आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार याबाबतही अनेक संभ्रम होते. मात्र आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की आजच हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे क्रेडिट होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 13,45,000 शेतकऱ्यांना आजच थेट लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या तालुक्यांमध्ये वितरण होणार आहे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा कसा असणार आहे, कोणत्या बँकांमार्फत पैसे जमा होतील, हे सर्व काही मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा, कारण सरकारने आजच्या शुभमुहूर्तावर शेतकरी बांधवांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे पाठवणे शक्य नसल्यामुळे सरकारने हे वितरण 3 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँकांचे सर्व्हर, तांत्रिक अडचणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तर तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातील. या दोन्ही योजनांअंतर्गत शेतकरी बांधवांना प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये थेट खात्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा संभ्रम यावर विश्वास ठेवू नका. शेतकरी बांधवांनो, 2026 या नवीन वर्षासाठी सरकारने काही नवीन अटी लागू केलेल्या आहेत. या अटी जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली अट म्हणजे जमिनीची मर्यादा. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्याला या योजनांचा लाभ मिळणार नाही. 7-12 उतार्याची सखोल तपासणी करून अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातील लाभार्थी. एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. जरी शेतीचे तुकडे केलेले असले तरीही राशन कार्डनुसार एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. तिसरी अट म्हणजे फार्मर आयडी आणि बँक तपशील. ज्यांचा फार्मर आयडी वैध आणि अपडेट असेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि केवायसी पूर्ण असेल, अशाच शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभ मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजूनही बँक खात्याची केवायसी पूर्ण केली नसेल, आधार लिंक केले नसेल किंवा फार्मर आयडी अपडेट केला नसेल तर त्वरित हे सर्व काम पूर्ण करून घ्या. राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून वितरण सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय आर्थिकदृष्ट्या मोठा आधार देणारा आहे. अशाच प्रकारच्या शेतीसंबंधी सर्व महत्त्वाच्या, विश्वसनीय आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकेच.
पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.